गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार मित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? सुंदर दिवस होता. चांगले प्रॉफिट्स बुकिंग झालेत. मला काही खूप मेसेज आलेले आहेत. झोन तोडला नसून पण प्रॉफिट येणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. मी आजचा व्हिडिओ पण जरा 12:30च्या दरम्यान बनवत आहे, कारण का एक मेडिकल इमर्जन्सी आलेली मित्राच्या घरी, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेलेलो. आणि मला असं वाटतं की व्हिडिओ जरा लेट बनला तरी चालेल, पण आपले सामाजिक दृष्टिकोनाने आपलं काहीतरी समाजाला देणं आहे, या आपण माणूस म्हणून कोणाला तरी मदत केली पाहिजे. आपला जन्म त्यासाठीच झालेला आहे. कर्तव्य करणं हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे मी खूप डाऊन टू अर्थ असा व्यक्ती आहे. तर मला असं वाटलं की आपण तिकडे जावं. मी जस्ट आत्ताच घरी पाऊल ठेवला आणि हा व्हिडिओ बनवायला चालू केलाय, कारण का तुम्हाला पण तेवढीच गरज अशी वाटते जेवढी मला गरज आहे. मला असं वाटतं की 100 लोक असतील, जरी ऐकत असतील नसतील ऐकत, तरी पण ते 2 लोक जिंकली असतील जी मला फॉलो करत असतील ना, मी त्या 2 लोकांसाठी मेहनत करायला तयार आहे. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. मी खूप पॉझिटिव्ह आहे. कसं असतं ना, आपण जेव्हा कर्तव्य करत असतो ना, तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय करतोय. पण कर्तव्य सही दिशेने जात असेल, या सरळ दिशेने जात असेल ना, त्याचं फळ बरोबर नक्कीच भेटतं. ते हिंदीमध्ये कहावत आहे ना, की नेकी कर और डराया मत डाल. आज आपण कोणाला तरी उपयोगी आलोय, या आपल्या नावाचं या आपल्या कामाचा कोणाला तरी फायदा होत असेल, तर तो नक्कीच करावा, कारण का तोच फायदा आपल्याला कर्म म्हणून आपल्याला तो भेटतो परत. म्हणून लोक बोलतात, वाडवडली बोलून गेलेत, की वाईट कर्म करू नका, परत भोगावे लागतील. त्याच गोष्टी म्हणून मी आज जरा 4-5 तास बाहेर होतो. जस्ट घरी आलो आणि व्हिडिओ बनवतोय. ओके. काल जो आपला व्हिडिओ बनला होता, आपण काय बोललो होतो, तुम्ही जर बघत असाल ना, तर इथे मी सांगितलं होतं, हे बघा, खाली सांगितलं होतं की मार्केट काय करेल, तुम्हाला ना ट्रॅप करायचा प्रयत्न करेल. एकदा, दोनदा आणि 3दा ट्रॅप करायचा प्रयत्न करेल, पण मार्केट उद्या ट्रॅप नाही करणार. तुम्हाला काय करेल, मार्केट उद्या इकडनं असं डायरेक्टली वरती जाण्याचा खाली टेस्ट प्रयत्न करेल. काय करेल, आणि परत खाली येईल आणि नंतर वरती जाईल. आणि मार्केटनी बरोबर ती स्ट्रॅटेजी अपनवली आहे. बघा, मार्केट आज ओपन झालं फ्लॅट, खाली येता येता मार्केटनी सरळ वरची बाजू मांडली. आणि बघा, बाजू मांडता मांडता त्यांनी आपल्या लेवलला, जी आपली लाईन लागली त्या लेवलला बरोबर टेस्ट केलेला आहे. इकडे खूप लोकांनी फायदा केलाय. त्यानंतर मार्केट जेव्हा रिव्हर्सल झालं, तेव्हा मी एक पुटचा मी तुमच्या फॅमिली मेंबरने सांगितलं की इकडे मार्केट आता लगभग कॉल साठी दिलेला मी, आणि तो माझा ट्रॅप झाला, माझा स्टॉप लॉस हिट झाला. ओके. तर मी ते फसलो. तुम्हाला दाखवतो मी फॅमिलीच्या ग्रुपवरती मी टाकलेला सकाळी, की हा बघा, इकडनं हा कॉल 500चा कॉल जो आहे 90 रुपयाला तो जाईल. तो 110 103 पर्यंत चांगला गेला, आणि त्यानंतर मार्केट पुरा रिव्हर्सल झाला आणि नंतर निघून गेला. त्यानंतर मी विचार केला की जर मार्केटमध्ये इथे प्रॉफिट बुकिंग झाली तर मार्केट रिव्हर्सल नक्की जाणार, कारण की ते स्ट्रॉंग लेवल लागलेले आहेत. मग मी पुटचा ट्रेड घेतला, आणि ते पण डबल क्वांटिटीमध्ये. मी ऍक्च्युली 10 क्वांटिटीमध्ये खेळतो, 10 लॉट्स मध्ये खेळतो. मी तिकडे 20 लॉट केले, 200 क्वांटिटी उचलली, आणि माझा स्टॉपलस सकट मी पुरा पैसा एकटाच उसूल करून टाकला. हा, कारण का ज्ञान मला कामाला आलं. हे बघा, डायरेक्टली टार्गेट हिट 50 पॉईंट काढले, 150 वर 200 डायरेक्टली लाईव्ह मध्ये दाखवतो मी सगळ्यांना, आणि टाकले. मेरा पैसा वापस ले लिया मैंने, झुकेगा नहीं साला. मी 50 पॉईंट घेऊन निघालो. आता लोकांना वाटेल की 50 पॉईंट 200 क्वांटिटी काही मोठी गोष्ट नाही. माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी 500 रुपये दिवसाला पण इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर बॅक टू बॅक अजून 2 ट्रेड केले, ते पण माझे हिट झाले. त्याचेच मी रील बनवून नक्कीच सगळ्यांना अरे ये दाखवायचा बड़े प्रयत्न लोगों का केला. गेम है, हम नहीं खेल सकते। स्टेटसला प्रॉब्लम पण ही है पहिला माझा फेल झाला. कि हम कभी गेम हार्डवर्क खेलते ही नहीं। फोकस करा ट्रेडिंग साठी. कि बड़े लोगों का गेम बाहर से देखते रहते और ताली बजाते। पहिला ट्रेड बघा, हम भी गेम में उतर दुसरा ट्रेड बघा, आणि हा तिसरा ट्रेड बघा. कंटिन्यूस. याचा अर्थ काय होतो, की डेडिकेशन जी आहे, या डेडिकेशनच्या वरती जे नॉलेज आहे ते खूप योग्य असणं जरुरी आहे. फक्त मार्केट वर खाली करत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. मार्केट व्हॉलेटाईल तर नक्कीच होतं. खूप लोक ह्या साईडला कमवलं, खूप लोकांनी ह्या साईडला कमवलं. नंतर बॉटमला मार्केट जेव्हा आलं, तेव्हा मार्केट इकडनं रिव्हर्सल घेतलं.
मार्केटने छोटे छोटे कॅन्डल बनतात. बघा, सायकोलॉजिकल ट्रेडरचं मी तुम्हाला काल पण विषय सांगितला, तो आज पण सांगतो की सायकोलॉजी असा विषय आहे जो तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. एक्सपिरियन्स शिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणून रोज मार्केटला बघणं, शिकणं, समजणं जरुरी आहे. मी 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो ह्यासाठी की 5-5 मिनिटांनी तुम्हाला जे नॉलेज भेटेल ते येणाऱ्या भविष्यामध्ये खूप फरक पडणार त्या गोष्टींना. बूंद बूंदचे सागर बनतायत, बरोबर ना? तर एक्सपायरी आज जरा खूप चांगली झाली माझी. मी 50 पॉईंट करून असे 150 पॉईंटच्या वरती मी चांगला टार्गेट अचीव केला. 100 पॉईंट सेन्सेक्स मध्ये मोस्टली 100 पॉईंट काढायचा प्रयत्न करतो. 50 पॉईंट मला खूप असतात, पण आज 150 भेटले नशिबाने. स्कॅल्पिंगचा गेम केला. जरा मी असं बघायला तर इगोवरती पण घेतली की माझा स्टॉप लॉस सकाळीच हिट झालाय मार्केटनी, त्यामुळे मी रागाच्या भरात ते समजा कुठल्याही ह्याच्यामध्ये मी ट्रेड केसेस, पण ती चुकीचे ट्रेड होते सगळे असं मला वाटतं. कारण का माझा स्टॉप लॉस हिट झालाय म्हणून मी ट्रेड घेतोय या माझा मी रिकव्हरी करायला बघतोय, तर हे चुकीचं आहे. पण मला माहिती होतं प्रॉफिट बुकिंग झाले म्हणून मार्केट इकडनं रिव्हर्सल खालपर्यंत देईल, कारण का ही लेवल लागली होती आपली, तर मला प्रॉफिट भेटलं. इकडनं मार्केट परत रिव्हर्सल करते, ती पण गोष्ट खरी होती. हे सगळे सायकोलॉजी ट्रेड आहे. मी कुठलाही बघा इंडिकेटर वापरत नाही. मी कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न्स वरती जास्त निर्भर करतो, कारण का मला कॅन्डल दिसतात. मी हर वेळा सांगतो, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. माझे गुरु बोललेले. कॅन्डलशी बोलायचा प्रयत्न करा, कॅन्डल तुम्हाला सगळं सांगते. इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न्स गरजेचे आहेत, असं नाही की नाही आहेत, गरजेचे आहेत. ओआय सगळं बघणं जरुरी आहे, पण सायकोलॉजी त्याच्यावरती येणं खूप आवश्यक आहे. फक्त आदवदरी नॉलेज घेऊ नका, संपूर्ण नॉलेज घ्या, तरच तुम्हाला संपूर्ण फायदा होईल. ओके, तर आपल्या लेवल्सला मार्केटने आज परत टेस्ट केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या लेवल्स आता स्ट्रॉंग अजून झाले. बघा, विश्वास केव्हा वाढतो? जेव्हा एक गोष्ट वारंवार होते तेव्हा. एक्सपिरियन्सने जेव्हा आपण आपली कला साध्य करतो आणि त्याच्यातून आपण परिपूर्ण होतो, तेव्हा आपण बोलतो की यस, मी आता सक्षम आहे कुठल्याही गोष्टीला हाताळण्यासाठी. आता जर मी मार्केटला समजायला लागलोय असं मला वाटायला लागलंय, त्यामुळे जो अभ्यास आपण करत आहोत, जो आपण शिकतो, जो समजतोय, एक एक पॉइंट तुम्ही ना तुमच्याकडे साठवत जावा. हे तुमच्याकडे एवढे होतील ना, एवढे पॉइंट होतील ना की तुम्ही कधीही कुठल्याही लेवलला मार्केटला अनालाइज करू शकता. असं तुम्ही स्वतःला बनवा, घडवा, आणि त्या गोष्टीला वेळ लागतो. ओके, आता येऊया उद्या मार्केट नक्की काय करणार आहे. त्यासाठी आपण आहे ना सगळे आपले चार्ट पॅटर्न्स काढून टाकूया आणि 15 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन जरा अनालाइज करायचा प्रयत्न करा की 15 मिनिटावरती मार्केटने काय केले. मग अर्ध्या तासावरती येऊया, 1 तासावरती येऊया आणि मग डेली वरती येऊया. कारण का शुक्रवार असल्यामुळे उद्या आपला व्हिडिओ बनणार नाहीये, तो बनणार आहे रविवारी. सोमवारसाठी आपण जो व्हिडिओ बनवत असतो तो रविवारी बनवतो, कारण का शुक्रवार शनिवारी काय घडामोडी घडतात या किंवा कुठल्या न्यूज येतात, त्यामुळे आपल्याला तो फायदा होतोच नक्कीच आणि हर वेळा तो होतो. त्यामुळे आपण तो व्हिडिओ रविवारी बनवणार. ओके, तर आपण बघूया 15 मिनिटात मार्केट काय बोलत आहे. ओके, 15 मिनिटं तुम्हाला कळेल की जो प्रिव्हियस सपोर्ट आपण लावला होता, जी मार्केट तिकडनंच बाउन्स केलं, कारण का आपण काल डिस्कस केलं होतं की मार्केट इकडनं बाउन्स करणं आवश्यक आहे, मार्केटने तसंच केलेलं आहे. मग आता काय होतं माहिती काय, मार्केट एका झोन मध्ये आले. ठीक आहे, ह्या झोन मध्ये आलेले. कुठला झोन आहे तर मार्केटचं लेवलचं झोन बघायला गेलं तर तुम्ही तर लगभग बघा असा झोन बोलतो मी, हा झोन 140, लगभग 140 मध्ये झोन आहे. वरती हे एकदा जाणं, परत दुसरा झोन तयार असा आहे, तो लगभग तुमच्या 300 पर्यंत आहे, जो ऑल टाइम हाय साठी आहे. ओके, अजून जरा खाली येऊया आणि बघूया 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम तुम्हाला दिसून येत असेल ना, मार्केट आता एकदम क्लिअर झोन मध्ये अटकलेलं आहे. वरती 300, खाली 880, क्लिअर झोन. ओके, पण त्याचबरोबर तुम्ही बघाल ना तर मला असं काहीतरी दिसतंय बघा. नजर कशी असली पाहिजे, पटकन दिसलं पाहिजे. मार्केट आहे ना असं काहीतरी करते बघा, हे तुम्हाला पण दिसलं पाहिजे. ह्याला बोलतात एक्सपिरियन्स, ह्याला बोलतात नजर. ट्रेडरला सगळ्या दृष्टिकोनांनी बघणं जरुरी आहे, सगळे अँगल चेक करणं जरुरी आहे, तेव्हाच ट्रेडिंग उतरायचंय. तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचा प्रयत्न करत आहे मी. मार्केट
ट्रेंड लाईनला सपोर्ट करतोय. आता ही माझी ट्रेंड लाईन नक्कीच राहणार आहे, कारण का मार्केटने त्याला रेस्पेक्ट केलेलं आहे. हा, हे 2 झाल्याचं तर मी जास्त बोललो, पण आता तिसरी झाली म्हणजे मी शुअर आहे त्या गोष्टीसाठी, आणि मार्केट त्या लेवलला करतंय. ओके, मग आता बघा, इकडनं बाउन्स केलंय, इकडनं बाउन्स केलंय, मग आता इकडे लागले म्हणजे बाउन्स करेल का? हो. तर या गोष्टीला सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा विषय असा मानतात, आणि हे हर एक पॅटर्नला, चार्टला, हर एक दिवसाला, हर एक कॅन्डल्स फ्रेमला 5 मिनिटावरती, 15 मिनिटावरती, अर्धा तासावरती, 1 तासावरती, डेली वरती वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये बनतात, आणि त्याला समंजस म्हणजे एक्सपिरियन्स घेणं. ओके, तर आपण आता अजून जरा डीप मध्ये जाऊया, जरा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि चेक करूया डेली वरती मार्केट काय बोलतोय. ओके, डेली वरती आपला जो विषय आहे तोच आहे. कुठला विषय? नीट बघा, मदर कॅन्डलचा. केजीएफ चा डायलॉग है ना, सबसे बड़ा युद्ध इस दुनिया में अगर कोई है तो माँ है. मदर कॅन्डल जी बनले ना, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे ना, ती मार्केटला कंट्रोल नक्कीच करेल. आणि सगळ्या ज्या कॅन्डल बनतात ना, त्या आता मधल्या कॅन्डल बनतात. अशी कुठलीही कॅन्डल ह्या कॅन्डलला चॅलेंज करत नाहीये. ओके, या कॅन्डलने जर ट्राय केलेलं, परत मार्केट इकडे येऊन बसलंय. ओके, असं असं होऊ शकतं. एक सिनेरिओ असा पण बनू शकतो की मार्केट जसं वरती जातंय, नंतर रिटेस्ट गेला खाली येतं आणि नंतर वरती जाते. आता जे असं आलंय, तर मार्केट उद्या परत असं जाईल का आणि रिटेस्ट गेला असं येईल का? म्हणजे ऑल टाइम हाय तोडून परत मार्केट ह्या लेवलला येईल का? म्हणजे 26,000च्या वरती क्लोजिंग देईल का? असं. तर हे सायकोलॉजिकल ट्रेडिंग आहे. तर आपल्या लेवल्स बरोबर नक्कीच लागलेले आहेत, त्यामुळे काहीच विषय नाही. फक्त एक ऍडिशनल लेवल जी लागली ती ही वाली लागली, आणि ती कन्फर्मेशन साठी. तर आता आपण येऊया 5 मिनिटावरती आणि विचार करूया की एक्झॅक्टली मार्केट काय करते. ओके, तर 5 मिनिटावरती नीट लक्ष द्या. आपला झोन जो आहे तो आता जरासा आपण वरती घ्यायचा आहे. आपण जरा सेलिंग झोन साठी हा झोन घ्यायचा आता, कारण का मार्केट बघा या झोनला टेस्ट करत असेल आणि इकडनं परत बाउन्स करशील तर मार्केट वरती येईल, किंवा ह्या झोनच्या खाली जर मार्केट जात असेल तर मी पुटसाठी रेडी राहीन. ओके, म्हणजे मार्केटने ना दोन्ही लेवलला टेस्ट केले पाहिजे, तर आपल्या खालच्या लेवल्स नक्कीच आपल्याला बघायला भेटतील. पहिला टार्गेट आपला असेल सेम 880 आहे, आणि दुसरा टार्गेट आहे 780. 780 आणि 880. जी खालची लेवल आहे ती लेवल आहे, ती आहेच, याच्यामध्ये काही चेंजेस नाही. पण या काळामध्ये जर मार्केटनी हा स्विंग जर तोडला, या ही लाईन जर तोडली ना, आणि इकडनं टेस्ट करून वरती जात असेल, तर उद्याच्याच उद्या आपल्याला बहुतेक 26,200 बघायला भेटेल. बघा, अजून एक गोष्ट, मार्केटने ना 26,017, 26,000च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे, जी आहे सायकोलॉजिकल लेवल. तुम्हाला आता कळत असेल मी काय बोलतो, सायकोलॉजिकल. त्यामुळे मार्केटमध्ये पूर्णतः अशी बॅरिशनेस नाहीये. मी त्या दिवशी पण बोललो तुम्हाला, मी अर्धा अर्धा 50% करेन, पण इकडे बघून असं वाटतंय आता की मार्केटला जायचं तर वरतीच आहे, पण नाटकं करतोय, जात का नाही हे कळत नाहीये. त्यामुळे थांबणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे, आणि त्यानंतर ट्रेडिंग करायला तुम्ही सक्षम आहात. ओके, तर पहिला टार्गेट हा असेल, आणि दुसरा टार्गेट आपला लगभग 300 असेल. हा दुसरा टार्गेट आहे आणि हा पहिला टार्गेट आहे. आता बघा, उद्या नवीन कॉन्ट्रॅक्ट झालेत सगळे सेन्सेक्सचे. शुक्रवार असल्यामुळे जास्त प्रीमियम हाय असतात, मार्केटमध्ये जास्त व्होलेटिलिटी बघायला भेटू शकते, पण ह्या झोनच्या मध्ये नाही. या झोनच्या मध्ये उद्या ट्रेडिंग करणं अशक्य आहे, पॉसिबल नाहीये, आणि करू नका. लेवल्स कालच्या मोठ्या होत्या, कारण का झोन मोठा होता, रिस्क पण मोठी होती, पण मार्केटने त्या लेवलला रेस्पेक्ट केले. त्यामुळे आता ह्या लेवलच्या वरतीच काय करायचं असेल तर करा, आणि ह्या लेवलच्या खाली काय करायचं असेल तर करा, नाहीतर उद्या फक्त मार्केटला अनालाइज करायचा प्रयत्न करा. माझे 3 ट्रेड सक्सेसफुली हिट झाले. मी तुम्हाला परवा दिवशी व्हिडिओ दिवशी काय सांगितलं की एक ट्रेड देवाला 10 पैकी 9 ट्रेड सक्सेसफुल होतात, एक ट्रेड देवाला. आज घेतली ना 3 ट्रेड सक्सेसफुल, काढला पैसा. बघा, पैसा काढणं इम्पॉर्टंट नाहीये, पैसा कुठेही तुम्ही काढू शकता. माणसामध्ये जिद्द जर असली ना, आणि ताकद जर असली ना, आणि त्याचा आत्मा सक्षम असला, आत्मा म्हणजे माझ्या क्लासचं पण नाव तेच आहे,
माझ्या सेशनचं नाव पण तेच आहे, कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट. आता आमचा जानेवारीमध्ये नवीन जो बॅच चालू होतोय त्याच्यामध्ये खूप सारे इन्क्वायरी पेंडिंग बाकी आहेत. खूप लोकांचे कॉल सर तुमचा नवीन बॅच कधी चालू होतोय. पण जेव्हा चालू होईल तेव्हा चालू होईल, जानेवारीमध्ये चालू होतो नक्कीच होतोय. पण लोक कनेक्ट व्हायला लागलेत, लोक विश्वास ठेवायला लागलेत, सबस्क्रायबर वाढायला लागलेत. बघा कुठलीही सबस्क्रायबर पेड करून येत नाहीत माझ्याकडे. सगळे ना जेव्हा गोष्टी पटतायत, समजतायत, त्यानंतर ते माझ्या त्या बटनला क्लिक करतायत. ओके, ह्याचा अर्थ काय माहितीये की फक्त समजणं इम्पॉर्टंट नाहीये, समजल्यावर तसं वागणं पण जरुरी आहे. एकच म्हणणं आहे, पेशन्स ठेवा. जिथपर्यंत तुम्ही शांत राहत नाहीत ना तिथपर्यंत तुम्हाला कुठलंही मार्केटची स्ट्रॅटेजी दिसणार नाही. काही गडबड करू नका. मार्केट वर जातंय, खाली येते, काही करू दे, आपल्या झोन सक्षम आहेत. नाही ट्रेड केला तर हरकत नाही, नाही ट्रेड केला हरकत नाही, पण जेव्हा पण हा ट्रेड झोन तुटेल ना तुम्हाला मोठा प्रॉफिट होईल. एका हप्त्यामध्ये तुम्ही 6 दिवसाचं 5 दिवसाचं प्रॉफिट घेऊन निघाल. लोक फक्त एक महिना ट्रेड करतात. माझं पण असं असतं, मी हप्त्यात एक दोनदाच ट्रेड करतो, रोज का ट्रेड करत नाही. आला तर घेतला, नाही तर गप्प बसला. हा जो पेशन्स आहे ना मला माझ्या लॉस मधनं शिकलेलो आहे. त्यामुळे तुम्ही लॉस नका करू. मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्यासाठी आहे. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स मी शेअर करत राहीन नक्कीच. येणार काही दिवसामध्ये आपण एक एक नवीन नवीन लेवल पण काही गोष्टी शिकू. तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये शिकायच्या आहेत, अजून एकदम डिटेल मध्ये शिकायचं आहे, तर माझा 7 महिन्याचा कोर्स आहे. लोक 3 महिने 2 महिने करतात, मी 7 महिने घेतो. त्याच्यामध्ये 6 महिने फक्त आपला बेसिक टेक्निकल ऍडव्हान्स चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न, इंडिकेटर्स, सायकोलॉजिकल ट्रेडिंग, आणि पुरा 1 महिना आपण लाईव्ह असतो. सकाळ संध्याकाळ 2 टाइम असतात. म्हणजे 7वा महिना मी 2 टाइम घेतो का की 6 महिने जे आपण शिकलोय, समजलोय ते बरोबर आहे की नाही चेक करायचं, तेव्हाच आम्ही ट्रेड करायला सांगतो. प्लस त्याच्यावरती ऍस्ट्रो आणि न्यूमरोलॉजिकल ट्रेडिंग पण आम्ही करतो. ते एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला फायदा होतो. हे जेव्हा मला समजलं तेव्हाच हे ज्ञान मी लोकांना द्यायला लागलो. कारण ज्ञान वाटण्याने वाढतं. माझं एकच म्हणणं आहे, धन जे आहेत ना साठवण्याने वाढतं, पण ज्ञान जे आहे ना ते वाटण्याने सगळ्यांना देऊन वाढतं. त्यामुळे मी ज्ञान द्यायचा प्रयत्न करते, तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. असंच आपलं नातं संबंध चालत राहावे. उद्याचा दिवस तुमचा नक्कीच चांगला जाओ, ग्रीन मध्ये तुम्ही क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. ज्याला खरंच अत्यंत गरज आहे. जास्त करून माझे मिडल क्लास बहिणी भावंड आहेत, ज्याला खरंच आर्थिक पैशाची गरज आहे, मदतची गरज आहे. नक्कीच हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, त्यांना समजवा गोष्टींना. उगाच घाई करू नका. ठीक आहे, तर आजच्या दिवसासाठी एवढंच बोलूया, इथेच थांबूया. गुड नाईट, टेक केअर.